हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तुमचं सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्लॉग मी इंट्रोपासूनच चालू करत आहे, कारण थोडं इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती. काल एक इन्सिडेंट झाला आणि तो इन्सिडेंट तुमच्यासोबत शेअर करायचा होता, म्हणून हा थोडासा छोटा व्हिडिओ मी बनवला आहे. काल मी शॉपिंगला गेली होती दादरला, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. आणि तिकडून मी काही शॉपिंग केली होती देवीची. आणि मी घरी येत असताना चुकून मी बॅग ट्रेनमध्येच विसरले आणि त्यानंतर हा सगळा गोंधळ सुरू झाला. आणि झालं असं की देवीचं सामान असल्यामुळे ती मी बॅग बाजूला किंवा पायावर न ठेवता वरती जी जागा असते लोकल ट्रेनमध्ये, त्या जागेवर मी माझं सामान ठेवलं वरती. आणि ते सामान मी उतरत्या क्षणी, म्हणजे उतरले मी प्लॅटफॉर्मवर आणि ते सामान मी तिकडेच विसरून गेली. आणि त्यानंतर मला रिअलाईज झालं. मी थोडंही न घाबरता, थोडंही पॅनिक न होता लगेचच स्टेशन मास्तरांकडे गेले आणि त्यांच्याकडे मी कंप्लेंट केली की माझं असं असं सामान आहे आणि ते त्या गाडीमध्ये गेलेलं आहे. त्यांनी पटापट कॉन्टॅक्ट करून आणि सर्व मोबाईल्स कॉल करून त्यांनी ते सामान शोधून काढलं. म्हणजे ते सामान होतं नेरळ स्टेशनवरती, कारण गाडी माझी खूप पुढे गेली होती आणि नेरळ स्टेशनला ते सामान ठेवलेलं होतं. त्यामध्ये मला नेरळ पोलिसांची आणि तसंच स्टेशन मास्तरांची खूपच मदत झालेली आहे. त्यामुळे मला माझं सामान देखील परत भेटलेलं आहे. आणि मी एवढी हताश आणि निराश झाले होते की एवढं मी श्रद्धेने सामान घेतलेलं होतं गुरुवारसाठी आणि ते अचानक असं हरवलं. आणि त्यामध्ये देवीचे मुखवटे देखील होते, सगळं काही होतं. आणि ते अचानक असं गेल्यामुळे, म्हणजे त्याच दिवशी गेल्यामुळे मी पूर्ण शॉक झाले होते. पण मी थोडंही न डगमगता लगेचच सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून आणि लगेचच, म्हणजे ॲज अ पटापट कॉन्टॅक्ट करून मी माझं सामान मिळवलेलं आहे. तुम्हाला यातून एकच मेसेज आहे की तुम्हीही असं तुमचं सामान विसरत असाल ट्रेनमध्ये, ते खूप असं कमी चान्सेस असतात की सामान आपल्याला आपलं परत भेटेल. पण आपण न घाबरता लगेचच कॉन्टॅक्ट करून स्टेशन मास्तरांशी बोलून आपण आपलं सामान मिळवू शकतो. त्यामुळे न घाबरता आपल्याला पुढे यायचं आहे आणि या अशा प्रसंगी थोडंही न घाबरता, पॅनिक न होता आपल्याला सिच्युएशन हँडल करायची आहे. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण एवढंच की तुम्हीही तुमच्या सामानाची काळजी घ्या. असं सामान अचानक विसरलात तर लगेचच कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं सामान मिळवू शकता. आणि हे ते सर्व सामान आहे जे माझं हरवलेलं होतं आणि जे माझ्याकडे परत आलेलं आहे. आपण बघूया मी काय काय शॉपिंग केली आहे त्या दिवशी. मी तुम्हाला आता दाखवते या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी मी हे असं कमळ घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, असं फॅब्रिकचं बनवलेलं कमळ आहे आणि हे आता जास्त सध्या ट्रेंडमध्ये चालू आहे. यावर तुम्ही आपला कलश ठेवू शकता आणि ते खूपच डेकोरेटिव्ह आणि खूपच मस्त दिसतं. यावर ओम देखील आहे, स्वस्तिक देखील आहे आणि मस्त डिझाईन केलेला आहे. त्यानंतर मी हा रेणुका मातेचा मुखवटा घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये हा मुखवटा किती मस्त दिसत आहे. यावर केलेलं कामही तुम्ही बघू शकता. हा मुखवटा मला समथिंग 250 रुपीजला भेटला आहे. त्यानंतर हा तुम्ही बघू शकता मुखवटा, दुसरा मुखवटा आहे. हा देवी एकविरेचा मुखवटा आहे. ह्याच्यावर केलेलं वर्क देखील तुम्ही बघू शकता. स्टोन वर्क किती मस्त केलेलं आहे आणि किती भारी असं बारीक काम केलेलं आहे. मोत्यांचं देखील काम आहे, त्यामुळे मला हा खूप आवडलेला होता. आणि यावर्षी मी ठरवलं होतं की मी देवी एकविरेचा मुखवटा घेईन मार्गशीर्ष गुरुवारसाठी आणि ते असं पॉसिबल झालेलं आहे. तुम्ही वर्क बघू शकता किती मस्त आहे. बारीक स्टोनचं वर्क आहे, त्यावर शाईन पण मस्त आहे मुखवट्याला, तुम्ही बघितली असेल. आणि ही साडी अशी मी घेतलेली आहे येल्लो कलरची आणि हिला समथिंग महाराणी साडी असं म्हणतात. तिकडे एक आजी बसलेल्या होत्या, त्या सेल करत होत्या त्या साड्या. मी त्यांच्याकडून ही साडी घेतलेली आहे. तुम्ही साडीचं वर्क देखील बघू शकता, जशा आपल्या साड्या असतात सेम तेच कापड बनवून अशा साड्या बनवलेल्या आहेत या. आणि त्यांचं काम तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. अशी मी येल्लो कलरची साडी घेतलेली आहे. आणि ही दुसरी साडी मी घेतलेली आहे, ही त्यांच्याकडे यावर्षी नवीनच आली होती. याला अन्नपूर्णा साडी असं म्हणतात. आणि याचा पदर तुम्ही बघू शकता, साडीचा पदर जो आपण डोक्यावर ठेवतो देवी आईच्या, किती मस्त आहे कलर. आणि त्यांचं कलर कॉम्बिनेशन पण तुम्ही बघा की गुलाबी असा कॉन्ट्रास्ट कलर आहे आणि त्याला जांभळ्या कलरची किनार, बॉर्डर आणि मस्त असं काम केलेलं आहे. याला अन्नपूर्णा साडी असं म्हणतात.
मी जेव्हा या शॉपमध्ये गेले होते, ही साडी बघितल्या क्षणीच मला आवडली होती आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की ही साडी मी घेणार आहे. तर ही मी साडी घेतलेली आहे. त्यानंतर ही तिसरी साडी आहे. हिला अंबाबाई देवीची साडी असं म्हणतात आणि हे असं अटॅच आहे इकडून. ते तुम्ही डायरेक्ट नारळावर असं ठेवू शकता. मग तो लूक छान येतो आणि असं वाटतं की आपण ॲज अ पदरच ठेवलेला आहे वरती आणि याला पण वर्क, निर्या किती मस्त केलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि हे असं सगळं थोडं सामान मी घेतलं होतं आणि हेच सामान माझं हरवलेलं होतं आणि ते देवीच्या कृपेने माझ्याकडे परत आलेलं आहे. मला परत भेटलेलं आहे. हो आणि लवकरच गुरुवारचे देखील व्हिडिओ येतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.